ओम साईराम मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मी पण बरी आहे. तर बघा, रात्रीला पाऊस आलेला होता आणि एकदम छान असं वातावरण झालेलं आहे. माझ्या घराच्या पाठीमागे मोकळी जागा आहे. तर चला तुम्हाला तर बघा, किती छान असं वातावरण झालेलं आहे सकाळचा. आणि रात्री जास्त तर पाऊस न आला, पण थोडाफार आलेलाच आहे. पण एकदम असं म्हणजे थंड वातावरण वाटत आहे एका दिवसाच्या पावसानेच. बघा बघा अशा म्हणजे थंड वातावरण छान झालेलं आहे. तर म्हणलं चला तुळीचा उसळ तरी बनवावा. तर तुळीचा उसळ बनवायला घेतलेला आहे. आणि कोणाकोणाला माहीत आहे तुळीचा उसळ, कोणी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला रेसिपीला स्टार्ट करू. हे बघा, तुळीचं उसळ. याला कुकरमध्ये 3 शिट्या लावून घेतलेल्या आहे. आणि टमाटर कापून घेतलेला आहे, 2 कांदे आणि 2-3 हिरव्या मिरच्या. बघा, अशा लांब लांब चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या. आणि कांदा पण थोडा बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. तर याच्यामध्ये बघा, तेल ओतून घेते 3 पळी. तर बघा, तेल तापलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये कांदा टाकते. बघा, मिरची तळल्यानंतर थोडी टमाटर टाकायची. चवीनुसार मीठ. हे म्हणजे टमाटर लवकर शिजून जातात मीठ टाकल्याने पहिला. तर बघा, टमाटर शिजलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये अथर्व मसाला,
आणि लाल तिखट. तर बघा मसाला शिजलेला आहे, तिखट सगळं. आणि आता याच्यामध्ये हा जो उसळ शिजवलेला आहे हा परतून घेऊ. आणि बघा हा थोडा जो उसळ आहे हा याच्यामध्येच ठेवू. तर बघा हे जे दाणे ठेवलेले आहेत याला याच्यामध्येच असा फोडून घ्यायचं. हे बघा फोडून घेतले आणि आता याला रश्यामध्ये टाकू, म्हणजे रसा दाट पण येईल आणि रश्याला चव पण लागेल. तर बघा याच्यामध्ये टाकून घेते रश्यामध्ये. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर बघा आता आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे. तर युक्तीला खूप भूक लागलेली आहे, तर आता तिला जेवण देते. तर बघा किती सुंदर तरी आली आहे बघा रश्याला. बघा एकदम झणझणीत झाला आहे उसळ. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुळीचा उसळ तुम्हाला कसा वाटला? तर बघा मित्रांनो, माझा छोटासा व्हिडिओ साधा सिंपल तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.